हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर कोणतेही बकवास न करता डायरेक्ट आपण आहे ना रेसिपीला स्टार्ट करणार आहे। तर आहे ना अगदी वर्षभर टिकणारं लोणचं बनवणार आहे, पण वर्षभर हे काही टिकणारच नाही कारण ते अगोदरच संपून जाणार आहे। तर बघूया कसं बनवायचं आहे। तर सगळ्यात आधी ना हे पाहुण्याकडून आम्हाला लिंबू आले होते भरपूर प्रमाणात। तर मग आहे ना त्याचं म्हटलं की लोणचं बनवूया आपण। तर मग इथे ना मी गरम पाणी उकळून घेतलं आणि त्यामध्ये ना जितकं लोणचं म्हणजे जितक्या लिंबांचं लोणचं बनवायचं होतं तितके लिंबू त्या गरम पाण्यामध्ये मी झाकून ठेवले जोपर्यंत पाणी पूर्ण गार होत नाही तोपर्यंत। आता आहे ना घेताना जर तुम्ही मार्केटमधून घेणार असेल ना तर एकदम पातळ सालीचं लिंबू घ्यायचं, म्हणजे त्याने ना कडू होण्याचे चान्सेस कमी राहतात आणि शिजतं पण लवकर। तर हे आता घरचे होते त्याच्यामुळे मग जास्त काही बारकाई करता आली नाही। तर आता गरम पाण्यात चांगले मस्त धुवून पण आले आणि थोडेफार कातड जे आहेत त्याचं ते नरम पण झालं होतं। तर आता एकदम असं कोरडं करून घ्यायचं, अजिबात पाणीचा अंश सुद्धा नको आहे त्याला राहिलेला, कारण अर्थातच लोणचं म्हटलं म्हणजे लोणच्याला पाणी लागतच नाही अजिबात। पण जर थोडेसे जरी ओले राहिले तरी लगेच हे जे आहे लोणचं ते खराब होऊन जातं। तर त्याच्यामुळं एकदम छान असे कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना एका लिंबाचे 4-2 असे भाग करून घ्यायचे, म्हणजे असे भाग करायचे की त्यातले सगळ्या बिया एकूण एक बी बाहेर निघाली पाहिजे। म्हणजे मग जर बी जर राहिली तर मग लोणचं जे आहे ते कडू लागतं। त्याच्यामुळं आपल्याला 4 भाग करून लिंबातल्या ज्या बिया आहे त्या सर्व बाहेर काढून घ्यायच्या आहे व्यवस्थित, म्हणजे कडू लागणार नाही लोणचं। तर मी इथे ना त्याचप्रमाणे सगळ्या लोणच्या लिंबाच्या 4-4 कधी 2-2 अशा खापा करून सगळ्या बिया ज्या आहे त्या बाहेर काढून घेतल्या होत्या। आणि म्हणजे मग आता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे, त्यामुळे आता तुम्ही याला जर मिक्सरला नसेल फिरवायचं तर काही अडचण नाही। आता या डायरेक्ट अशा 4 फोडी घेऊन तुम्ही थोड्याशा वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग गूळ टाकून लाल तिखट टाकून शिजवून घेऊ शकता। पण मी नाही तर मिक्सरला फिरवणार आहे, तर त्याच्यामुळे मग मी थोड्याशा जाडसरच खापा ठेवले। तर बघा इथं बोलता बोलता ना आपल्या लोणच्याच्या किंवा लिंबाच्या ज्या खापा आहेत त्या पण झालेल्या आहे, त्या मिक्सरला मी फिरून घेतला। एकदम चिकन नाही दळायचं, आपल्याला थोडंसं आबडधोबड ठेवायचं आहे। तर इथे ना कढई ठेवली, त्यामध्ये मी 1 वाटी हे सगळं लिंबाचं लोणचं म्हणजे लिंबाचं जे भुगा आहे किंवा पेस्ट म्हणू आपण, तर ती झाली होती। तर तितकाच मी गूळ पण घेतला आहे आणि एक प्रमाणात म्हणजे तितकं नाही, लिंबापेक्षा जास्त जरी गूळ असला तरी काहीच अडचण नाही आहे। तर इथे ना मी थोडंसं नॉर्मल जास्त होता, बाकी काही जास्त पण नव्हता घेतलेला। तर इथे ना सारख्याच प्रमाणात घ्यायचा आहे। तरी ना इथं आता मी गूळ टाकून घेतला आहे। हा गूळ आहे ना म्हणजे गावठी गूळ होता, म्हणजे कोणत्याही भेसकळ वगैरे नव्हती, त्याच्यामुळे हा गूळ आहे ना बाहेर लवकर वितळतो, त्याला ना फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, नाही तर मग जास्त दिवस ठेवावंच लागत नाही। त्याच्यामुळे मला बारीक म्हणजे करायची गरजच आली नाही, हा अगदी 5 मिनिटात वितळून गेला होता। तर असेच सगळा गूळ आपल्याला नाही ना याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये थोडंसं असं तिखट गोड आंबट अशी चव येण्यासाठी ना लाल तिखट आणि मीठ आणि जिरेची पावडर टाकायची, इतकंच टाकायचं, आपल्याला जास्त काहीच टाकायचं नाही आहे। तेव्हाच खरी ती लोणच्याची चव पण येते आणि खायला पण मजा येते। तर इथे ना आता हा सगळा मी राहिलेला गूळ जो होता एक्स्ट्राचा तर तो सगळा त्याच्यामध्ये टाकून घेतला व्यवस्थित आणि एकदम गुळाचं पूर्ण किंवा लोणच्याचं जे पाणी होतं लिंबूंचं ते पूर्ण सोक होऊन दिलं आहे, पूर्ण म्हणजे पाणी त्यातलं नाहीसं केलं आणि त्यानंतरच गॅस बंद केलेला आहे। तोपर्यंत आपल्याला अजिबात गॅस बंद करायचं नाही आहे, व्यवस्थित असं हलवत राहायचं, नाही तर मग खाली डागून जाईल। आणि ना जाडबुडाचीच कढई घ्यायची, कारण आपल्याला भरपूर शिजवावं लागतं याला, तर त्याच्यामुळे म्हणजे मग खाली कसं डागायचं नाही। आणि गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी तुम्हाला आता जर तिथंच उभं राहायचं असलं तर हाय फ्लेमवर पटापट करून घेऊ शकता, पण त्याचसोबतच आता दुसरं काम जर करणार असाल तुम्ही तर मग गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी कमी करून द्यायची, म्हणजे डागायचं पण नाही आणि ती व्यवस्थित शिजत पण राहणार आहे। तर इथे ना आता आपला गूळ जो आहे तो एकदम लिंबूमध्ये ना एकदम वितळायला गेला आहे, अजिबात त्याचं कुठेही खडे वगैरे राहिलेले नाही आहे। तर व्यवस्थित आहे ना आता हा गूळ म्हटल्यावर ना त्यामध्ये मध्ये थोडीशी फार घाण निघतेच जर नाही किसून घेतला तर त्याच्यामुळे मला ना इथं ती ऊसाची होती की कशाची तरी काडकी होती ती, तर ती दिसली होती म्हणून मग ती म्हटलं बाहेर काढून घेऊ आपण। आणि अजून पण याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही, हा गूळ पूर्ण वितळून देणार आहे मी, एकदम मिक्स होऊन देणार आहे। निम्मा शिजत आला की त्यानंतरच मग मी सगळं टाकणार आहे। आणि जिरेची पावडर तुम्ही रेडीमेड टाकू शकता, नाही तर मग एकदम 5 मिनिटात पण तयार होऊन जाते आपल्या घरातली जिऱ्यांची, तर मग ती तयार करून टाकू शकता।
मी तर घरातल्या जिऱ्यांची पावडर तयार केली होती, कारण मी जास्त काय आणत नाही जिरा पावडर दुकानातली. घरातल्या जिऱ्यांची पावडर 5 मिनिटातच होऊन जाते, त्याच्यामुळं मग जास्त आणायची गरजच येत नाही. तर आता आहे ना हे आपण व्यवस्थित शिजवून देऊ आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी याच्यातलं सोक झालं की त्यानंतरच मग आता लाल तिखट आणि मीठ आणि ते जे आपल्याला काही टाकायचं आहे ते टाकणार आहे. तोपर्यंत असंच हलवत राहू आणि गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून देऊ. तर इथे ना आता मी ना 1 चमचा आहे ना लाल तिखट टाकलं. ते घरची लाल तिखट मिरची आहे, दुकानची नाही आहे, जी आपण वर्षभरासाठी साठवणीची केलेली असते ती. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून एकदम व्यवस्थित मी हे सगळं मिक्स करून घेतले, कुठेही मिरचीची गठुळी वगैरे ठेवली नाही. आणि त्यानंतर आणखीन 5-10 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे ना आपलं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे. तर मी इथे ना आता 1 चमचा इतका आहे ना जिरे पावडर जी आहे ती टाकलेली आहे आणि ती एकदम मी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि 5-10 मिनटं शिजून आपलं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे लोणचं जे आहे ते काचेच्या बरणीमध्ये किंवा मग ज्याच्या एअरटाईट जी बरणी असेल त्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. तर आरामात वर्षभर तरी चालतंच जर टिकवलं तर. आणि नाही तर मला तर माहिती आहे ते अगोदरच संपून जाणार आहे. होतंच इतकं टेस्टी की प्रत्येकालाच आवडतं. तर हे बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर असेच काही व्हिडिओज, रेसिपीज, व्लॉग बघायला भेटत जातील तुम्हाला ह्या चॅनलवर. तर भेटू उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.